आजच्या युट्यूबच्या वाढत्या कॉम्पिटिशनमध्ये नवीन युट्यूबरला 4000 वॉच टाइम कंप्लीट करणं खूप मोठं टेन्शन असतं। 1000 सबस्क्रायबर 365 दिवसात कसे ना कसे कंप्लीट होऊन जातात, पण 4000 वॉच टाइम कंप्लीट करणं खूप मोठा टास्क असतो। तो कंप्लीट करता करता त्यांच्या नाकी नऊ येऊन जातात। शक्यतो ज्यांचे व्हिडिओ हे व्हायरल होत नाही, तर ज्यांचे व्हिडिओ व्हायरल होत नाही त्यांनी 365 दिवसात त्यांचा 4000 वॉच टाइम कशा कंप्लीट करावा यासाठी मी 100% सोल्युशन घेऊन आलेले आहे। तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व ट्रिक्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा चॅनल हा लवकरात लवकर मॉनिटाईज होईल। तर हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात का 4000 वॉच टाइम हा 365 दिवसात कसा कंप्लीट करायचा। तर अशाच या चॅनलमध्ये मी नवनवीन ट्रिक्स नवनवीन युट्यूब संबंधित अपडेट घेऊन येत असते। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करायला विसरू नका। तर बघा आपण मेन मुद्द्याकडे वळूया की तुमचा जो 4000 वॉच टाइम आहे तुम्हाला 365 दिवसात म्हणजे 1 वर्षात कंप्लीट करायचा आहे। मग हा 1 वर्ष तुमचा कॅलेंडरचा नसतो, म्हणजे की आता हे 2025 आहे, या 2025 मध्ये जानेवारी पासून डिसेंबर पर्यंतचा तुमचा वॉच टाइम काउंट करायचा नाही। आता सपोज तुमचा आहे आज 26 सप्टेंबर 2025, तर तुमचा चॅनल कंप्लीट होण्यासाठी 26 सप्टेंबर 2026 लागेल, बरोबर। मग तुम्ही म्हणाल का 26 सप्टेंबर 2026 पर्यंत तुमचा वॉच टाइम काउंट केला जाणार का? तर हो, 365 दिवस काउंट केला जाणार, पण तुम्ही म्हणाल 26 सप्टेंबर म्हणजे 2026 झाल्यानंतर आमचा मागचा वॉच टाइम काउंट होणार नाही का, आमचा चॅनल परत मॉनिटाईज होणार नाही का? तर नाही, असं काही नाही। म्हणजे तुमचं 2026 एंड झाल्यानंतर तुमच्या चॅनलला 1 वर्ष झाल्यानंतर जसजसे तुमचे दिवस हे वाढत जातील, ऍड होत जातील, तसतसं तुमचा वॉच टाइम हा पुढच्या दिवसांचा ऍड होत चालेल। आणि जे मागचे दिवस आहे म्हणजे जेव्हा तुम्ही चॅनल सुरुवात केली होती ते मागचे दिवस काय होत चालतील, ते वजा होत चालतील। यामुळे काय होणार आहे, मागच्या दिवसांचा तुमचा वॉच टाइम हा कमी होणार आहे, पुढच्या दिवसांचा ऍड होणार आहे। त्यामुळे काहींचा वॉच टाइम हा त्यांना त्यांच्या चॅनलवरती कमी होताना दिसतो। पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या YT स्टुडिओमध्ये तुमचा 4000 वॉच टाइम हा कंप्लीट दिसेल, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुमच्या चॅनलला मॉनिटायझेशनला अप्लाय करू शकता। तर आता बघा, जे नवीन युट्यूबर्स आहे म्हणजे ते काय करतात, जे टेक्निकल व्हिडिओ आहे म्हणजे हिंदी, शक्यतो जे हिंदी मोठे युट्यूबर आहे, मराठीत तर कोणी अजून शक्यतो एवढं प्रोग्रेस केलेली नाही, पण हिंदीमध्ये जे टेक्निकल चॅनल आहे त्यांनी इतका आहो करून ठेवलेला आहे की 1 तासात व्हिडिओ व्हायरल करा, 1 तासात 4000 वॉच टाइम कंप्लीट करा, 1 महिन्यात 4000 वॉच टाइम कंप्लीट करा, किंवा एवढे पैसे द्या आम्ही तुमचा 4000 वॉच टाइम कंप्लीट करून देतो। पण अवैध मार्गाने तुमचे 4000 वॉच टाइम कंप्लीट करू नका। तुम्ही स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या मेहनतीने तुमचा 4000 वॉच टाइम कंप्लीट करा। यामुळे एवढं होणार आहे की तुम्हाला लॉयल सबस्क्रायबर मिळतील आणि तुमचा चॅनल हा खऱ्या अर्थाने काय होणार आहे, ग्रो होणार आहे। तर आता बघा मेन मुद्दा काय आपला, 365 दिवसात आपल्याला 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे। मग आपले पुढचे दिवस ऍड होणार आहे, मागचे दिवस हे काय होणार आहे, मायनस होणार आहे। तो इश्यू इथे काही नाही। ज्यावेळेस तुमच्या युट्यूबवरती तुम्हाला 365 दिवस 4000 वॉच टाइम हा कंप्लीट दिसतोय, त्यावेळेस तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करणार आहात। मग त्यावेळेस काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही चॅनल सुरुवात करत आहात, चॅनलला सुरुवात केलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या चॅनलचा प्रॉपर सेटिंग, तुमच्या व्हिडिओचं प्रॉपर SEO आणि तुम्हाला कंटेंट युनिक टाकायचं आहे किंवा क्वालिटीवाला किंवा ट्रेंडिंग टॉपिकवर टाकायचं आहे की त्यामुळे तुमच्या व्हिडिओजला काय येणार आहे, कमीत कमी 1000 व्ह्यूज येणार आहे। तर आता बघा आपलं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला एकदम इझिली सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे की तुम्हाला ते इझिली कळेल आणि तुम्हाला म्हणजे जर वाटलंय की हे कॅल्क्युलेशन आपल्या उपयोगाचं आहे किंवा या पद्धतीने आपण आपला 4000 वॉच टाइम कंप्लीट करू शकतो, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर आता बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की नक्की तुम्ही 365 दिवसात 4000 वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी नक्की किती व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला एका व्हिडिओला कमीत कमी किती व्ह्यूज आल्यानंतर एका व्ह्युअर्सने तुमचा व्हिडिओ हा किती मिनिटात बघितला पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला इझिली समजून सांगणार आहे। त्यामुळे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जसं सांगत आहे तसं तुम्ही व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका बघा। तर आता बघा तुमचे वर्षात असतात 365 दिवस। 365 दिवसांत तुमचे किती आठवडे आहे हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर एका आठवड्यात असतात तुमचे 7 दिवस, म्हणजे 7 दिवस म्हणजे 1 आठवडा। मग तुम्हाला जर टोटल आठवडे काढायचे असतील तर तुम्ही काय कराल, 365 दिवसांना 7 ने डिवाइड कराल। 7 ने डिवाइड केल्यानंतर तुमचे उरता 52, म्हणजे
म्हणजे तुमचे असतात 365 दिवसांमध्ये 52 आठवडे। आता 52 आठवडे झाले हे तुमचं आठवड्याचं कॅल्क्युलेशन, पण एका आठवड्यात मी तुम्हाला सांगते तुम्हाला कमीत कमी 3 व्हिडिओ हे अपलोड करायचे आहे। आता 3 व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला रेग्युलर वर्क करावं लागणार आहे, तुम्हाला कुठेही गॅप द्यावा लागणार नाही। म्हणजे तुम्ही एक दिवस गॅप देऊ शकताय, पण तुम्हाला एक दिवसाचा गॅप दिल्यानंतर एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे। आता तुम्हाला ज्यावेळेस टाइम नसेल किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओचा स्टॉक हा बनवून ठेवा, तो यूट्यूबला अपडेट पण म्हणजे अपलोड पण करून ठेवा, फक्त अनलिस्टेड करून ठेवा ज्यावेळेस तुम्हाला टाइम नसेल त्यावेळेस, आणि ज्यावेळेस तुमचं शेड्यूल असेल त्यावेळेस त्याला काय करा, फक्त पब्लिक करा। त्यामुळे तुमचं रुटीन हे काय राहील, मेंटेन राहील, कुठेही तुमच्या कन्सिस्टन्सीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, आता एका आठवड्यामध्ये 3 व्हिडिओ अपलोड केले बरोबर, आपल्याकडे आहे टोटल 52 आठवडे, 52 वीक। मग 52 वीक मध्ये आपल्या 3 प्रमाणे आपले जवळपास किती व्हिडिओ होतील, 156 व्हिडिओज होतील बरोबर, 156 व्हिडिओज होतील। आता 156 व्हिडिओ म्हटल्यानंतर एका व्हिडिओला तुमचे सपोज कमीत कमी धरा 1000 व्ह्यूज। आता तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या व्हिडिओला एका व्ह्यूज म्हणजे नाही आले 1000 व्ह्यूज, तर बघा तुमच्या व्हिडिओजला मी कमीत कमी 1000 व्ह्यूज म्हटली प्रत्येक व्हिडिओला, मग तुमच्या काही व्हिडिओजला 50 पण येतील, काही व्हिडिओजला 60 पण येतील, काही व्हिडिओजला 10,000 पण येतील, काही व्हिडिओ व्हायरल झाले तर लाखांमध्ये पण जाईल। मग ते आपण जर सरासरी पकडलं तर एका व्हिडिओला आरामशीर तुमचे 1000 व्ह्यूज हे मिळून जातात। म्हणजे ज्याला 40-50 जरी आहे पण ती जी 10,000 लाखाचा जो व्हिडिओ आहे त्याला जर इकडे ऍडजस्ट केलं तर 1000 व्ह्यूज तुमच्या एका व्हिडिओला आरामशीर मिळून जातात। आता 156 व्हिडिओज तुमचे काय होणार आहे, तुम्ही पूर्ण वर्षभरात हे युट्यूबला अपलोड करणार आहे, त्याचा तुम्हाला काय आहे 1000 व्ह्यूज एका व्हिडिओला मिळणार आहे। मग 156 व्हिडिओज आणि एका व्हिडिओला 1000 व्ह्यूज म्हटल्यानंतर आपले टोटल किती व्ह्यूज होतील, तर 1,56,000 व्ह्यूज हे आपले होतील। आता एक व्ह्यूअर तुमचा व्हिडिओ हा कमीत कमी 2 मिनिटं बघणं गरजेचं आहे, मी जास्त पण म्हणत नाही 3 मिनिटं किंवा 4 मिनिटं। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचा व्हिडिओ हा कमीत कमी 8 मिनिटाचा आणि जास्तीत जास्त तुम्ही 8 मिनिटाच्या वरती बनवू शकता। ठीक आहे, पण कमी टायमिंगचा व्हिडिओ शक्यतो बनवू नका, आणि तुमची स्क्रिप्ट बनवताना तुमचा फोकस हा तुमच्या सुरुवातीला द्या, तुमच्या कंटेंटवरती द्या, की जेणेकरून तुमचे व्ह्यूअर्स हे तुमचा व्हिडिओ 2 मिनिटं तरी कन्सिस्टंटली बघतील, कुठेही तुमचा व्हिडिओ हा स्किप करणार नाही। तर आता तुमचा 2 मिनिटचा वॉच टाइम हा कॉन्स्टंट आला असं समजू आपण, काही तुमचे जे व्ह्यूअर्स आहे तो तुमचा व्हिडिओ पूर्ण पण बघणार आहे, काही बघणारच नाही किंवा काही बघतील 4-5 मिनिट बघतील, मग त्याप्रमाणे तुमचा एका व्ह्यूअर्सचा 2 मिनिट आपण टाइम काय करू, सरासरी टाइम पकडू, ॲव्हरेज टाइम पकडू। ठीक आहे, तर आता 2 मिनिटचा ॲव्हरेज टाइम झाला। आता काय होते, आपले व्ह्यूज किती होते टोटल 1,56,000, 1,56,000ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपले जवळपास 3,12,000 मिनिट होणार आहे बरोबर। पण आपल्याला तासाचा वॉच टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, तासमध्ये, आपल्याला मिनिटमध्ये नकोय, पण आपल्याला हे मिनिटमध्ये मिळालंय, मग आपल्याला याला तासामध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर एका तासामध्ये असतात 60 मिनिट, तर मग आपल्याला जो टोटल अमाऊंट आलेली आहे 3,12,000 त्याला काय करायचं आहे, डिवाइड 60 ने करायचं आहे। मग जेव्हा आपण त्याला 60 ने डिवाइड करतो तर आपल्याला जो टोटल वॉच टाइम आहे तो किती मिळतो, 5,200 तास मिळतो। तर आपल्याला फक्त पाहिजे आहे 4,000, तरी आपलं म्हणजे कमीत कमी 2च मिनिट पकडले, कमीत कमी वॉच टाइम 1000च पकडला, तुमची कन्सिस्टन्सी 3 व्हिडिओची ठेवली, मी तुम्हाला 5 पण नाही बोलली, 6 पण नाही बोलली, तरी तुमचा वॉच टाइम हा तुम्हाला जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त होतोय। इथं तुम्हाला व्हिडिओ व्हायरल झालेच पाहिजे अशी गरज नाहीये, फक्त रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा आहे, सुरुवातीचा 2 ते 3 मिनिटाचा स्क्रिप्ट हा तुम्हाला प्रॉपर बनवायचा आहे, इतकंच कष्ट घ्यायचे आहे। आता तुमच्या व्हिडिओला बघा व्ह्यूज येणं महत्त्वाचं आहे, म्हणजे कमीत कमी 1000 व्ह्यूज आले पाहिजे असं ॲव्हरेजली आपण ठरवू। आता तुमच्या व्ह्यूज कसे आले पाहिजे तुम्हाला मी ऑलरेडी म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का तुम्हाला कीवर्ड टाकणं गरजेचं आहे, सर्चेबल कीवर्ड, का जेणेकरून तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त सर्चिंगमध्ये येईल। आणि तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज कशामुळे येतात, तर तुमच्या थंबनेलमुळे येतात, तुमच्या CTR-मुळे येतात, व तुमचा CTR हा जास्तीत जास्त मेंटेन झाला पाहिजे। त्यानंतर जो बघा तुम्हाला 2 मिनिटाचा वॉच टाइम लागतो, तर त्यासाठी तुमचं कंटेंट जे आहे ते युनिक पाहिजे, प्रॉपर पाहिजे आहे। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तुमचा इथे कीवर्डचा, का तुमचा व्हिडिओ हा सजेशनमध्ये येणं गरजेचं आहे, किंवा कोणीही तुमच्या टॉपिक रिलेटेड सर्च केलं तर तुमचा व्हिडिओ तिथे दिसला गेला पाहिजे किंवा सर्चमध्ये आला गेला पाहिजे। तर यासाठी कीवर्ड तुमच्या कंटेंट वाईज, म्हणजे तुमचा कंटेंट स्पोर्ट्सचा असो, म्युझिकचा असो, किंवा तुम्ही काही हिस्टॉरिकल सांगताय तर त्या रिलेटेड जरी असला तर तुमचे सर्चेबल कीवर्ड्स हे कसे टाकायचे, किंवा तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल
कीवर्डमध्ये कसे ॲड करा, तर ह्याबद्दलचा व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. कारण आता जर मी तुम्हाला सांगत बसले का कीवर्ड तुमच्या टॉपिक रिलेटेड कसे टाकायचे, तर हा व्हिडिओ खूप लेंथी होऊन जाईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि अशाच नवनवीन टिप्स किंवा तुमच्या यूट्यूब संबंधित माहिती, तुमच्या जे तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन विचारता त्या क्वेश्चनचं निरसन मी डेली व्हिडिओमध्ये घेऊन येत असते. तर तुम्हाला अशाच काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, त्यामध्ये मी व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.